रना रना रनु रे रे नजरिया लागे नहीं कहीं हो. या समितीनं आज मला विचार व्यक्त करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे सर्वप्रथम आभार मानतो. सभामंचकावर गोरेगाव सर, जोशी सर, दफेदार सर, मोहिते सर, आंबेडकर सर हे सर्व बसलेले, त्यांनी विचार मांडलेलेच आहे. मी माझे थोडेसे विचार तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करतो. तर सर्वप्रथम सर्व महापुरुषांना एकत्रितच वंदन करतो आणि मी सुरुवात करतो. आपण रमाबाईला अजून खऱ्या अर्थानं बघितलेलंच नाही. म्हणजे काय आहेत रमाबाई? मी तुम्हाला विचारतो, काय आहेत रमाबाई? तर आपल्याला आठवतात की बाबासाहेबांसाठी खस्ता खाणारी रमाबाई. आपल्याला सगळ्यात पहिलं आठवलं पाहिजे की रमाबाई या म्हणजे आंबेडकरी मुवमेंटची, आंबेडकरी मुवमेंट या मुवमेंटला नाव आहे, पण आंबेडकरी मुवमेंटची जी गंगोत्री, त्या गंगोत्रीची कन्या आहे. कारण आंबेडकरी मुवमेंट कुणी सुरू केलेले? गोपाळ बाबा वलंगकरांनी. कुठे केलेली आहे? दापोलीला. ज्यावेळी ते दापोलीला ही मुवमेंट सुरू करत होते, विठळ विध्वंसांसारखे पुस्तक लिहित होते, त्यावेळी त्यांचं वास्तव्य कुठं होतं? तर दापोलीला. म्हणजेच वास्तव्य कुठं होतं? वलंगला. आणि त्या जर वंशाची जर रमाबाई असेल तर या आंबेडकरी चळवळीची सुरुवात कुठे झाली आहे? तर वलंगला झाली. आंबेडकरी प्रवाह नंतर त्या प्रवाहामध्ये मिसळला. म्हणजे गंगोत्री ह्या म्हणजे कसं आहे की गंगा नदी शेवटी एक बनते, पण 5 प्रवाह म्हणजे अलकनंदा असतील किंवा इतर ज्या नद्या आहेत त्यांची नावंही नंदा आहे का, तर त्या एकत्र येतात आणि पुढे ती गंगा बनते. आपल्याकडे आपण असं बोलूया की या नद्या एकत्र आलेत आणि नंतर त्याची भीमा नदी बनलेली, की जी एक ब्रँड बनली, नदी बनली, सागर बनले, आकाश बनलंय, जे काय तुम्ही बोलाल ते सगळं बनलंय. पण सुरुवात कुठे? तर वनंमध्ये. आणि म्हणून रमाबाईला आपण काय म्हणून बघितलं पाहिजे? तर रमाबाईला बघितलं पाहिजे राजकन्यामध्ये. मी हे का बोलतोय? तर आता माझ्या गावाचं नाव पांडे, आणि तुम्ही जर बघितलं तर पांडे गाव ज्या ज्या ठिकाणी, म्हणजे आता त्यांनी सोलापूरला उल्लेख केला, जर सोलापूरला पांडे असतील तर तिथले महार चव्हाणच असतील. जिथे जिथे पांडे गाव असेल आणि तिथले म्हणजे काय करतो आपण? आपला देव सोडत नाहीये, आपला धर्म सोडत नाहीये. आणि आज जर आपल्यातला शूर पुरुष म्हणलं की आपल्याला नाव कुणाचं आठवतं? कुणाचं आठवतं? आपल्यातला शूर पुरुष कुणाचं नाव घेतो आपण? सिद्धनाथ. त्या सिद्धनाथाचं मूळ गाव वनंद, म्हणजे त्या गावी वेलंग बोललं गेलंय त्याला, म्हणजे त्या वेलंग. आणि समजा यांचं वलंग आहे तर वेलंग वलंग, म्हणजे हा मूळ कुठे जातो? तर सिद्धनाथ. सिद्धनाथ म्हणजे आता जर तुम्ही बघितलं तर सातवाहनांच्याही पूर्वी म्हणजे 2 साम्राज्य, एक साम्राज्य माना साम्राज्य जे महाराष्ट्रीयन आहे, आणि दुसरं साम्राज्य गोप साम्राज्य, आणि त्यानंतर मग वनवासी साम्राज्य वगैरे असे अनेक साम्राज्य.
आणि त्या माना साम्राज्यावर क्लिअर कट क्लेम अप्लाय, आणि त्याच साम्राज्यावरून आपण नाक हे लावायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे नाक असेल किंवा निका असेल, बरोबर आहे. तर हे सिद्धनाक असतील तर त्या माना साम्राज्याचे वंशज आहे, आणि त्यांच्या साम्राज्याचं नावच होतं मानदेश, जो मानदेश आजही अस्तित्वात आहे. आणि त्यांचं साम्राज्य म्हणजे त्या महारांचं साम्राज्य इतकं मोठं आहे की मानसरोवर सुद्धा मान आहे तिकडे. वायव्येला जे मानसेहर आहे तेही मान आहे, राजस्थानमध्ये मानगड तेही मान आहे, कोकणामध्ये मान आहे, बाबासाहेबांनी जिथं मुवमेंट सुरू केली ते मान आहे, आणि मुंबईमध्ये मान खुर्द आणि मान बुद्रुक आहे. आणि त्या महान साम्राज्याचे वारस कोण आहेत तर ते मान आहे, किंवा त्या साम्राज्याचे वारस कोण आहेत तर सिद्धनाक. आणि त्यांनी छत्रपती जशी पदवी कंटिन्युअस चालवली जाते तशा पद्धतीने त्यांनी ती सिद्धनाक ही पदवी चालवलेली. आणि त्यामुळं म्हणजे त्या सिद्धनाकांचाच वंश म्हणजे पसरलेला. मी तुम्हाला माझ्या गावाचं उदाहरण का दिलं की गावं अनेक झालेले. आता रामजी बाबांचे 2 मुलं आहेत, म्हणजे रामजी बाबांचे 2 भाऊ आहेत, मालोजीचे 3 मुलं आहेत. त्या 2 मुलांचा समजा एक संन्याशी झालाय, कोण बोलतं की चुलता संन्याशी झालाय, कोण बोलतं की रामजींचा मोठा भाऊ संन्याशी झालाय, है ना. तर त्या 2 भावांची आपल्याला आज तरी माहिती मिळते का? नाहीये. म्हणजे या काळाच्या उद्रामध्ये कुठे गडप झालेत हे आपण सांगू शकत नाहीये. पण मी निश्चितपणे बोलू शकतो की आज आपण जर व्यवस्थित अन्वयार्थ लावला तर हे कसे पसरले गेलेले. आता माझं चव्हाणांचं मूळ 2 ठिकाणी सांगितलं जातं की ज्या 6 आदिम जमाती आहेत. म्हणजे बघा, आमचं आडनाव कुठे असतं तर पाशा पारध्यांमध्येही असतं, भटक्या विमुक्तामध्ये सुद्धा असतं, आणि चौहान सारखा जो राजा ज्यानं भारतावर पूर्ण राज्य केलं त्याचंही आडनाव असतं. मी कुणाला सांगायचं मूळ, बरोबर आहे. पण अशाच पद्धतीनं ती वनन गावची राजकन्या ज्यांचं नातं डायरेक्ट मान राजांशी, ज्याचं नाव माननाक राजावरून मानदेश नाव पडलेलं आहे, आणि त्यामुळं माता रमाई ही राजकन्या, बरोबर आहे. आता कुठल्याही बापाची काय इच्छा असते की एक तर मी म्हणजे परीशी लग्न करेन, आणि माझं नाही झालं तर माझ्या पोराचं मी परीशी लग्न करेन. प्रत्येक बापाची इच्छा असते की राजकन्या शोधून देईल, बरोबर. आता राजकन्या म्हणजे मी रमाईंना राजकन्या का बोलतोय तर तुम्हाला फक्त भिकूवरूनच ऐकवलं गेलेलं. अरे पण रमाई वलंकर बाबांची नात आहे हे तुम्ही विसरताय का? रमाई जे गोविंदकर पूर आहेत, म्हणजे गोविंदपूरकर आहे त्यांची भाची आहे, आणि त्यानंतर म्हणजे वलंकर आहे त्यांची पुतणी आहे, आणि तिघेही मिलिटरी मॅन आहे. म्हणजे जिजामाता चे जसे नाते सगळे नातेवाईक हे सरदार आहेत, शूरवीर आहे. तसेच भीमाईचे सगळे नातेवाईक हे सरदार आहेत, शूरवीर आहेत, सुभेदार आहेत. मग रमाईला तुम्ही का विसरताय? रमाईचे नातेवाईक शूरवीर नाहीयेत, रमाईच्या अंगामध्ये सैनिकाचं रक्त खेळत नाहीये, मग का तिला रेडी बनवली तुम्ही? साम्राज्य गेलं आणि म्हणून ते जीन्स केलं असं कुठं होतं? रमाईमध्ये त्या प्राचीन राजांचे जीन्स आहे, आणि प्राचीन विसरलो जरी आपण साईडला ठेवलं तरी वलंकर बाबाचे जीन्स आहेत, आणि ज्यानं ही मुवमेंट उभी केली, ज्याचे लाभार्थी बाबासाहेब आहे, ज्याचे लाभार्थी रमाई आहे, आणि ज्याचे लाभार्थी आपण तुम्ही आम्ही सगळे, आणि त्याची ती राजकन्या आहे. आपण काय म्हणून बघितलं पाहिजे रमाईकडं? राजकन्या म्हणून. म्हणजे साम्राज्य जातात, युद्ध हारतात. आता समजा राणा प्रताप आहे, भिल्लांबरोबर 21 वर्ष राहावं लागलेलं होतं, म्हणून तो त्याचं म्हणजे शूरत्व विसरलेला होता, तो त्याचं शौर्य विसरलेला होता. मग समजा भिकू वलंकर हे काही काळ म्हणजे त्या बंदरावर काम करत असतील,
पण म्हणून त्यांचं म्हणजे त्यांच्या रक्तातलं शुरत्व गेलेलं होतं का? तो कणखर माणूस होता आणि म्हणून दिवसभर पाट्या वाल्याचं काम करत होता. बंदर टू मार्केट, मार्केट टू बंदर. फक्त काही काय असेल, आता लाडाचा मुलगा असेल, भाऊच गेलाय मिलिटरीमध्ये, म्हणजे शरीरयष्टी मजबूत असणारे सक्का भाऊ मिलिटरीमध्ये, बरोबर आहे. रमाईंचा चुलता मिलिटरीमध्ये, तर त्यांची तशीच तब्येत असणार आहे. काही कारण असतील की जो आई वडिलांची सेवा करण्यासाठी राहिला असेल किंवा काही असेल, तर म्हणून रमाईकडे बघताना आपण दोन गोष्टीतून बघितलं पाहिजे. एक तर ती राजकन्या आणि तिचा जन्म अशा ठिकाणी झालाय की जिथे आंबेडकरी चळवळीची सुरुवात झाली. बरं, उगाच आता मी तुम्हाला बोललो, उगाच रामशे बाबा वेडे होते का? दोन दोन साखर पुढे मोडणं आणि त्या मुलीला करणं. अरे त्या मुलीचं वर्णन जे बंधू माधवांनी केलेलं आहे, देवकन्या म्हणून केलेलं आहे, राजकन्या म्हणून केलेलं आहे, फुलासारखे सुंदर केलेलं आहे. ज्यावेळी म्हणजे सहज असं बाजारामध्ये रामचे बाबा बघताय, आपल्याला माहिती आहे की शिरकावळे त्यांचे नातेवाईक आहेत, म्हणजे त्यांची पत्नी जिजाई शिरकावळेंचे, आणि शिरकावळे आणि प्लस हे वननकर आणि गोविंदपूरकर हे तिघेही हबीब मच्छी मार्केट भायखळ्याला राहतात आणि यांचं एकमेकांशी येणं झालंय. आणि त्यांना कळतंय, बाबासाहेब म्हणजे बाबासाहेबांच्या पित्याला कळतंय की आपला, आता त्यांना बघा, बाबासाहेब विचार करा की रामजी बाबा हस्त सामुद्रिक विद्येमध्ये पारंगत आहे. आता आपण जर म्हणजे खरमोड्यांना मानू किंवा न मानू, पण त्यांनी म्हणजे आपल्याला बाबासाहेबांच्या जन्माविषयीच्या त्या 3 स्टोऱ्या माहिती आहेत की लाहोरला त्यांना तो म्हणजे त्यांचा वंश पूर्वज भेटला आहे का ना. पूर्वज म्हणजे त्यांच्याच घराण्यातला तो संन्यासी, ज्यानं सांगितलं की कुळाचा उद्धार करणारा पुत्र आपल्या घराण्यामध्ये जन्माला येणार आहे. त्यानंतर दुसरं काय आहे की सातारला तो एक भुजंग त्यांच्या समोर उभा राहिला आणि तो भुजंग रामजी बाबा बोलले, जर खरंच माझ्या पोटी तो असा महापुरुष जन्माला असेल तर भुजंग निघून जाईल आणि नसेल तर मला दंश करेल. आणि साताऱ्याला तो गोळीबार मैदानावर तो भुजंग निघून गेलाय. आणि त्यामुळं म्हणजे बाबासाहेब भीमाबाईंना सांगताना काय सांगायचे की महापुरुष तुझ्या पोटी येणार आहे. तू त्याला कितीही खोड्या केल्या है ना सुरुवातीच्या काळामध्ये, तर त्या सण म्हणजे तुला सहन करणं गरजेचं आहे. या महापुरुषाच्या बाळ लीला म्हणून तुला सहन करणं गरजेचं आहे. आणि अशामुळे आपल्याला माहिती आहे की बाबासाहेबांना रामजी पोटावर झोपायचे, जो कुठलाही प्रेमळ पिता करतो है ना. आपले मुलं आपल्या अंगावरच झोपतात, बापाच्या अंगावर झोपतात. तशाच पद्धतीनं मग अशा म्हणजे लाडाखोडात वाढवलेल्या पोराला तो राजकन्या शोधून देतील, नाही तर काय शोधून देतील. अरे ती रमाई आपली सिंड्रेला आहे जी राज्य केल्यानंतर है ना, पण सिंड्रेलाचे सगळे गुण असलेली ती आहे, रामजी बाबांनी बाबासाहेबांसाठी शोधून दिलेले. ही पहिली गोष्ट झाली. म्हणजे रमाईचा पहिला वारसा कोणता आहे तर सैनिकाचा आहे. रमाईचा दुसरा वारसा कोणता आहे तो धार्मिक वारसा आहे. आता विचार करा की भीमाबाईचं जे माहेर आहे, हे माहेर कोणत्या पंथाचं आहे तर नागपंथाचं आहे. नागपंथाचं माहेर आहे. बाबासाहेबांचे आजोबा कोणत्या पंथाचे? रामानंदी पंथाचे. बाबासाहेबांचे वडील कोणत्या पंथाचे? कबीर पंथाचे. आणि रमाईच्या आई वडिलांचं नाव विठ्ठल रुक्मिणी, म्हणजे त्या कोणत्या पंथाच्या आहेत? वारकरी पंथाच्या, बरोबर आहे. आणि नंतर म्हणजे बाबासाहेब काय होत आहेत तर बौद्ध होत आहेत. अरे ज्या मुलीवर 4 पंथांचे संस्कार आहेत, आता तुम्ही बोलाल की भीमाई तर नव्हती, मग रमाईवर संस्कार कसे केले? अरे पण भीमाईच्या लेकी आहेत ना, तुळसा, मंजुळा, गंगा, की ज्या आईकडून शिकलेल्या आहेत आणि ज्या या नवीन मुलीला तयार करतायत, म्हणजेच त्या पंथाचे संस्कार आहेत, नागपंथाचे संस्कार आहेत.
रामानंद पंथ, तो म्हणजे पुन्हा वारकरी पंथ आणि रामानंद पंथ हा एकत्रितरित्या वनंगमध्ये, म्हणजे तेही संस्कार रमाईवर आहे. त्यानंतर कबीर पंथाचे संस्कार रमाईवर आहे. आणि आपल्याला माहिती आहे 9 वर्षाची रमाई ज्यावेळी लग्न होऊन आल्या है ना, तर त्यावेळी त्यांचं म्हणजे जी दिवा लावण्याचं काम कोण करायचं, तर रमाई करायची. समई कोण पेटवायचं, रमाई करायची. पूजेचं ताट कोण म्हणजे जे बनवायचं ना, एक अर्चना बोलतात ना त्याला, औक्षण, ते कोण तयार करतं किंवा पूजेची तयारी कोण करायचं, रमाई करायची. आणि हे करत असताना आपण बोलतो की कबीराचे दोहे असतील, पांडव प्रताप असेल, हे सगळे संस्कार बाबासाहेबांवर रामजींनी केले. मग ते संस्कार रमाईवर झालेले नाहीयेत का? रमाईला रामजी बाबांचा किती वर्षाचा सहवास मिळालाय? 7 वर्षाचा. 9 वर्षाचे आणि रमाई 16 वर्षाचे असताना रामजी बाबा गेलेले. ते वय कशाचं आहे? तर शिकण्याचं वय. आता या संस्कारक्षम वयामध्ये रमाई सर्व शिकलेलं आहे. म्हणजे एकाच वेळी धार्मिक वारसा सुद्धा आहे आणि एकाच वेळी सैनिकाचा वारसा आहे. म्हणजे थोडक्यात काय आहे की रमाईच्या अंगी शास्त्रतेज सुद्धा आहे आणि रमाईच्या अंगी धम्मतेज सुद्धा आहे किंवा ब्राह्मतेज सुद्धा आहे. बरोबर आहे. आता आपल्याला माहिती आहे की हे सगळे जे पंथ आहे, हे पंथ कोणापासून निर्माण झालेले आहेत? या सगळ्यांची मुख्य गंगोत्री कोण आहे? तर मुख्य गंगोत्री आहे बुद्धिझम. तो नागपंथ असेल, तो रामानंद पंथ असेल, तो कबीर पंथ असेल, नाहीतर तो वारकरी पंथ असेल. या सगळ्यांची गंगोत्री आहे बुद्धिझम. आणि त्या बुद्धिझमचा वारसा जर रमाईला मिळाला असेल तर रमाई लेचीपेची कशी असू शकेल? कुठल्याही संकटांना घाबरणारी कशी असू शकेल? जर आपण 1600 सालापासून मरीन बटालियन मध्ये आहोत आणि तेव्हापासून आपण ब्रिटिशांना युद्ध जिंकून देतोय, तर प्रत्येक युद्धाच्या वेळेला ज्यावेळी पती रणांगणावर जातो त्यावेळी तो काय करतो? पत्नीचं कुंकू पुसून जातो, मी परत येईल न येईल. ज्यावेळी बाबासाहेब म्हणजे प्रत्येक ठिकाणी, समजा ज्या वेळेला आपण पहिलं बोलूया की बडोद्याला गेलेले, कुंकू पुसूनच गेलेले, म्हणजे आता प्रतिकात्मक घ्या तुम्ही. कारण का? तिथे त्यांना त्रास झालेला आहे, परत यावं लागलेलं आहे, पहिल्याही वेळेला दुसऱ्याही वेळेला. त्या काळामध्ये समुद्र उल्लंघन निषिद्ध असताना हा माणूस हजारो किलोमीटरचा प्रवास करून परदेशामध्ये जातोय. मग त्यावेळी रमाईनं तीच तयारी ठेवली असेल ना की सैनिकासारखाच माझा पती रणांगणावर जातोय. बरोबर आहे. त्यानंतर म्हणजे ह्या दोन्ही खेपेंना वेळेला आणि बाबासाहेब ज्या वेळी जिथे जिथे गेलेले तिथे तिथे त्यांच्यावर प्राणांतक हल्ले झालेले, प्राणघातक हल्ले झालेले. आता या हल्ल्यांना कसं तोंड दिलं असेल? कारण का? ती सैनिकाची मुलगी आणि तिनं हे ब्रह्मज्ञान जे बोलतात आपण समजण्यासाठी तो शब्द वापरतो आणि तसंही ब्रह्म शब्द आपलाच आहे, बुद्धिझमचाच आहे, जो यांनी चोरलेला आहे. आणि त्यामुळे म्हणजे कसं आहे की सर्वोच्च ज्ञान हे ब्रह्मज्ञान आपण समजण्यासारखं, म्हणजे समजण्यासाठी तो शब्द वापरतोय आपण. हे ब्रह्मज्ञान रमाईला जन्मतः उगत आहे. हे जे रमाई उपास तापास करते, व्रत वैकल्य करते, नाही का, ह्या प्रेरणा कुठून मिळाल्या आहेत तिला? तर तेवढ्यापासून. फक्त कसं आहे की बाबासाहेबांना सुद्धा रमाईचं हे धार्मिक अंग मान्य करावं लागलेलं आहे. आता मी कसं आहे, वक्ते जास्त बोलणार आहेत, बाकीचं मग तुम्हाला सगळं माहिती आहे. मग मी फक्त आता हे करतो की रमाई कशा पद्धतीनं म्हणजे बाबासाहेबांना प्रेरक ठरलेली. म्हणजे आज निलेश जाधवांनी आज क्रांती प्रेरिका म्हणून रमाईंना सांगितलेलं. खरंच रमाई क्रांती प्रेरिका आहे. कशा पद्धतीनं? तर बाबासाहेबांनी स्वतःच अर्पण पत्रिका लिहिलेली आणि त्या अर्पण पत्रिकेमध्ये काय म्हणालंय की ज्यावेळी मला कोणही जीवाभावाचा दोस्त नव्हता
एकाकीपणे मी माझं, आता ती वेगळे इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट तुम्हाला समजा अशा भाषेमध्ये काव्यात्मक न सांगता मी साध्या सोप्या भाषेमध्ये सांगतो की मला ज्यावेळी जीवाभावाचा कोणीही मित्र नव्हता, एकाकी दिवस मी कंटत होतो. कारण तो काळ कोणता आहे तर बाबासाहेब 9वीला सातारवरून आलेले, 8वीला इथे आलेले, 9वीला गेलेले आणि 9वीला मुंबईमध्ये इथे खेळतायत ते परेलच्या BIT चाळीमध्ये त्यांचे भरपूर सवंगडी आहे. पण भायखळ्याच्या ज्या एल्फिस्टन शाळेमध्ये जात आहेत किंवा त्यानंतर फोर्टच्या ज्या एल्फिस्टन कॉलेजमध्ये जात आहेत त्यावेळी त्यांना कोणीही दोस्त नाहीये. आपण गाणं बोलतो की अख्ख्या महारामध्ये मॅट्रिक नव्हतं कुणी. त्यामुळे आपण सहज पहिले बाबासाहेब आहेत की ज्यांनी कॉलेजची पायरी चढली. अशा काळामध्ये जो बघा विचार करा की म्हणजे कोणतंही व्यक्ती घडवण्यासाठी 3 लोक म्हणजे 3 घटक कार्य करत असतात. एखादं व्यक्तिमत्व घडत असतं. सर्वात पहिलं काय करत असतं तर कुटुंब कार्य करत असतं. म्हणजे पॅरेंट्स ते महत्वाची भूमिका बजावत असतात व्यक्तिमत्व घडवण्यामध्ये. दुसरं कोण करत असतं व्यक्तिमत्व घडवण्यामध्ये तर शाळा. आणि तिसरं कोण असतं तर पीअर टीम म्हणजे समवयस्क मित्रमंडळी. आता विचार करा ज्या काळामध्ये बाबासाहेबांना जवळचा असा कोणही मित्रमंडळी नाहीये आणि अशा वेळी त्यांच्या सुखादुःखाचा साथी कोण आहे तर रमाई. आणि त्यामुळं म्हणजे प्रत्येक हृदय मोकळं करण्याचं ठिकाण कोणतं आहे तर रमाई आणि रामाई. आणि म्हणूनच बाबासाहेबांनी रमाईकडे मित्र या अर्थानं बघितले आणि त्यातूनच त्यांची जी विकसित झालेली आयडिओलॉजी काय आहे तर पतीनं पत्नीकडं मित्र या नात्यानं बघितलं पाहिजे. किंवा जर स्त्री शिकली तरच ती कुटुंब घडू शकते. हा पहिला पॉइंट आहे. आता दुसरा पॉइंट बोलणार आहे आणि मी थांबतो. आणि दुसरा पॉइंट काय आहे की बाबासाहेब हे बौद्ध धर्माचीच दीक्षा घेण्याची इच्छा त्यांना 36ला का झाली. कधी आहे ती 35ला बरोबर आहे. रमाईचा मृत्यू कधी आहे म्हणजे मी मुद्दाम 36 बोललो तर 35. फक्त कसं आहे की 27 मे 35ला रमाई दिवंगत होत आहे. ती वाक्यच का आली मी हिंदू म्हणून जन्माला आलोय आणि हिंदू म्हणून मरणार नाहीये. त्याला कारणीभूत रमाई. कारण रमाईला सफेद ड्रेस आवडायची साडी आणि त्यामुळं ज्यावेळी रमाईंचा मृत्यू झाला त्यावेळी बाबासाहेब त्या ज्या स्त्रिया होत्या त्या स्त्रियांना सांगत होते की माझ्या रमाईला पांढऱ्या साडी नेसवा. आणि तुम्हाला माहिती आहे की धर्माप्रमाणे लोकांनी विरोध केला है ना की ही म्हणजे आहेव जाते आणि यामुळं हिला हिरवी साडी आणि तो सगळा सांगसुंगार है ना केला पाहिजे. बाबासाहेबांसारख्या विचारी माणसानं त्या क्षणी काय विचार केला असेल कारण ही वेळ उद्या माझ्यावर येईल. म्हणजे ज्या धर्मानं आपल्याला म्हणजे ठोकरलंय रमाईची मी समजूत काढू शकलो की नाहीये मी तुला पंढरपूरला घेऊन जाणार नाहीये. रमाई पंढरपूरला अगोदर गेलेले. कधी गेलेले आहेत की बाळारामांच्या जर मिसेस त्या जर पंढरपूरच्या यात्रेमध्ये जर मृत्युमुखी पावतायत तर रामजी बाबांच्या घरामध्ये वारकरी म्हणून पंढरपूरला जाण्याची प्रथा आहे का नाहीये आहे. रमाई म्हणजे त्यांचा मृत्यू कधी आहे तर 13 साली है ना. कोण म्हणजे 13 साल बोलतं कोण 17 साल बोलतं. कारण का आपल्याकडे हे पुरावे नाहीयेत. म्हणजे कधी त्या पहिल्या पत्नीचा मृत्यू झाला बाळारामांच्या पहिल्या पत्नीचा. तर मग जर रमाईंची थोरली जाव आणि बाबासाहेबांची वहिनी जर ते पंढरपूरच्या यात्रेमध्ये जर मृत्युमुखी पडते तर रमाई जात होत्या. कधी ना कधीतरी गेले असणार आहेत.
आता त्यावेळी इतिहास लेखनाची परंपरा नसेल म्हणून लिहिलं गेलं नाहीये. आणि म्हणून शेवटची इच्छा व्यक्त काय केलेली आहे त्यांनी, की मला पंढरपूरला जायचंय, विठ्ठल रुक्माईचं दर्शन घ्यायचंय. पण बाबासाहेब काय बोलतायत की नाही, म्हणजे निग्रहानं रमाईला विरोध करतायत आणि जात नाहीये. मग त्यानंतर आपल्याला माहितीये म्हणजे बाबा प्रति पंढरपूर निर्माण करेल, म्हणजे ही प्रतिज्ञा पूर्ण करायची होती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती एक्झॅक्ट वाक्यच का तोंडात आली की मी हिंदू म्हणून जन्माला आलो, मी हिंदू म्हणून मरणार नाहीये. कारण का त्यावेळी सर्वात जवळची व्यक्ती त्यांची कोण गेलेली, तर रमाई गेलेली. आणि ही जगप्रसिद्ध घोषणा आहे की ज्या घोषणेनं तुम्हा आम्हा सर्वांचं जीवन बदलवलं. आपण जर फक्त शेड्यूल कास्ट असतो आणि सवलती असत्या तर या वेगानं, म्हणजे बाबासाहेब ब्राह्मणांसाठी बोलतात की जगामधली सर्वात डायनामिक जात कोणती असेल तर ती ब्राह्मण आहे. पण आपण निश्चितपणे बोलू शकतो की अरे त्यांनी 4-5 हजार वर्षात जे मिळवलंय ते आम्ही जेमतेम 100 वर्षामध्ये मिळवलं. आज ते आम्हाला म्हणजे कुठील कारस्थानं करून दाबतात म्हणून आम्ही उचलू शकत नाहीये. पण त्यांना माहितीये की बुद्ध्यांक हा आपल्या बरोबरी नाही यायचा, म्हणजे जो हायएस्ट जो बुद्ध्यांक असतो तो आपला. आणि तो बुद्ध्यांक गाठण्यासाठी म्हणजे आपल्याला तो बौद्ध धर्म उपयोगी पडलेला, की जी आपल्यावर जी काजळी साठलेली होती ती काजळी एका फुंकरीनिशी बाबासाहेबांनी बौद्ध धर्माच्या एका फुंकरीनिशी उडवून टाकली काजळी ती. आणि त्यानंतर आपण ते असे निखारे पिळलेलो की जे म्हणजे पूर्ण जग कवेत घ्यायला तयार आहे. बाबासाहेबांनी घेतलेलं आहे. माझी आई बोलायची की म्हणजे बाबासाहेबांनी स्वतःही बोललेलं आहे ते, पण ती काय 3री-4थी शिकलेली, ती बोलायची की बाबासाहेब नशीबवान आहे आणि आपणही नशीबवान आहे की म्हणजे ते आपल्या जातीमध्ये जन्मले. आणि नंतर मी बाबासाहेबांचं ते वाक्य हे केलेलं. रमाई म्हणजे त्या काळामध्ये मोळीच का विकायची, तर माझ्या स्वतःच्या आईनं मोळी विकलेली. कारण का दुसरा म्हणजे उत्पन्नाचा मार्गच नव्हता. वैराटगड जो महाराजांनी जिंकलेला किल्ला आहे, त्या किल्ल्याच्या पायथ्याशी मसवे नावाचं गाव आहे. त्या मसवे गावची माझी आई आहे, जे तिचं माहेर आहे. आणि तिथले सगळे मार त्या वैराटगडावर जातात. म्हणजे आत्ता सोडून द्या, आता त्या गावातून IAS झालेत, IPS झालेत, पण त्या काळचं सांगतो. तर ते सगळे त्या वैराटगडाच्या डोंगरावर जायचे आणि त्या डोंगरावर जळण गोळा करायचे आणि नंतर ते कुडाळच्या मेढ्याच्या बाजारामध्ये विकायचे आणि त्यातून त्यांचे घरं चालायचे. तर म्हणजे 7 वर्षाची असं माझी आई असताना आणि माझा मामा 9 वर्षाचा असताना ते दोघे एकत्र मोळी आणायचे आणि त्या दोघांना ते 2-2 आणे वगैरे मिळायचे. तर म्हणजे ही मोळी विकण्याची आपली स्वाभिमानाची परंपरा. कारण का बाकी का आपल्याचकडून का जळण फोडून घ्यायचे, एक पत्राचं लिहित आणि गाडाभर फोडून दे जळण. कारण ब्राह्मणांना किंवा इतर सवर्णांना आपल्या हातचं फक्त जळण चालायचं, लाकडं चालायची आणि ते लाकडं पुरवण्याचं काम आपण केलेलं आहे. आणि रमाई खुश की त्यांनी त्यालाच उपजीविका बनवलं आणि स्वाभिमानानं त्यांनी जीवन जगलं. तर मग आता आपल्याला माहिती आहे, तर याच्यामध्ये एक पाहिला बाकीचं बाबासाहेबांनी काय केलंय हे नंतर इतिहास विसरणार आहे. आपल्याशिवाय महाराजांसाठी म्हणजे दलित बाबासाहेबांच्या कर्तृत्वाचं कुणालाही काही पडलेलं नाहीये. आपल्याला त्या कताऱ्यातून बाहेर काढलं म्हणून आपल्यासाठी बाबासाहेब देव आहे. पण ज्यावेळी जागतिक लेवलवरून विचार केला जाईल त्यावेळी फक्त बाबासाहेबांचं बौद्ध धर्मांतर हेच विचारात घेतलं जातं. आपल्याला म्हणजे काय सवलती मिळवून दिल्या, आपल्यासाठी काय खस्ता केल्या ते मिळवून दिलं जाणार नाही. आणि त्यासाठी म्हणजे आपल्याला या ठिकाणी 2 दृष्टिकोनातून रमाईचा आणि त्या म्हणजे आई साहेबांचा आणि माई साहेबांचा विचार करायचा आहे. की रमाई काय आहे की त्यांनी बौद्ध धर्म घेण्यासाठी म्हणजे जी निकराची परिस्थिती आहे ती बाबासाहेबांवर आणली, स्वतःचं प्राणार्पण करून बाबासाहेबांना पटवून देऊन की स्त्रिया धर्म सोडू शकत नाहीये.
बाबासाहेबांचा विरोध म्हणजे बाबासाहेबांनाही जुमानलेलं नाहीये रमाईनं. म्हणजे बाबासाहेब का तर जगण्यासाठी तेच साधन असतं तुझ्या प्रार्थना. बाबासाहेबांना स्वतः रमाईनं म्हणजे मला वाटतं 2 जानेवारी 28ला देव बनवलं. म्हणजे हे जे तुम्ही BIT साळी बोलताय त्या BIT साळीच्या दरवाजाच्या पाठीमागे बाबासाहेबांचा फोटो लावला. त्याला कारण काय आहे की 25 डिसेंबरची ती परिषद झाली, मार्चची परिषद झाली, मनुस्मृती जाळली. 27ला बाबासाहेब रायगडावर गेले. आपल्याला माहिती आहे की रायरेश्वराला बाटवलं, शिवाजी महाराजांच्या सिंहासनावर बसवलं, अशा अफवा पसरवून बाबासाहेबांवर प्राणघातक हल्ला झाला है ना. बाबासाहेबांनी कौशल्यानं तो हल्ला परतवला. कारण का त्यांचे रात्रभर त्यांचे महार जे समता सैनिक आहेत ते रात्रभर राखण करत होते. बाबासाहेब तिथून म्हणजे हे सगळं घडल्यानंतर म्हणजे रमाई या चातकाप्रमाणे बाबासाहेबांची वाट बघतात आणि बाबासाहेबांना वेळ नाहीये. बाबासाहेबांना काय करायचंय तर सावंतवाडी शेकवकर सोलापूरच्या इंदापूरच्या केसला त्यांना जायचंय म्हणून बाबासाहेब 1ला येतात, सकाळी येतात, 1ला मध्ये तिथून निघतात. 2 जानेवारी 28ला ते मुंबईमध्ये पोहोचतात. त्यांचा मालू नावाचा मित्र त्यांना सांगतो की बाई म्हणजे रमाबाई त्यांनी जेवण घेतलेलं नाहीये, ते तुमची वाट बघतायत. बाबासाहेब बोलतात हा जातो म्हणून हे करतात आणि बाबासाहेब दुसऱ्या दिवशी सावंतवाडीला जाण्यासाठी जी कागदपत्र आहे त्या कागदपत्रांची किंवा कोल्हापूर 3 पैकी 1 ठिकाण आहे, आत्ता मला थोडंसं हे होतं, तर त्याची तयारी करत बसतात आणि 2 तारखेला म्हणजे किती BIT चाळ आणि त्या दामोदर हॉलमध्ये किती अंतर आहे, 100 पावलंच आहे. त्यावेळी म्हणजे आज फिरून जावं लागतं, त्यावेळी मधूनच जावं लागेल. त्या 100 पावलापर्यंत जात नाहीये. या बाबासाहेब तसेच 2 तारखेला डायरेक्ट गाडी पकडतात आणि निघून जातात आणि त्यानंतर मग रमाबाईला प्रार्थना करण्याशिवाय दुसरं काय उरतच नाही. मग त्या काय करतात की तो फोटो त्या दरवाजाच्या पाठीमागे फोटो लावतात आणि जिवंतपणेच बाबासाहेबांची पूजा करायला सुरुवात करतात आणि ती त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत ती पूजा करतात. म्हणजे दररोजची पूजा बोलतात. बरोबर आहे. मग बाबासाहेबांना कळून चुकलं की या स्त्रियांची जडणघडण आहे. आपण म्हणजे ज्यावेळी युद्धावर असतो त्यावेळी बिचाऱ्या या म्हणजे अशा प्रकारच्या या भावनांना उराशी बाळगून जर हे करत असेल तर त्यांना आणि आपल्याला तर हिंदू धर्म नको आहे ना. 34ला दौलताबादमध्ये त्यांच्यावर मुस्लिमांकडूनही हल्ला झालेला आहे. 17ला त्यांच्याकडून पारशांकडून हल्ला झालेला आहे. बरोबर आहे. सरदारजींचा नंतर समजा सरदारजींशी संबंध आला पण जे प्रमुख धर्म आहे आता ख्रिश्चन धर्माशी जवळीक असताना सुद्धा बाबासाहेबांना म्हणजे सगळ्याच धर्मांचा तिटकार आहे. पण जर या स्त्रियांच्या हाती जर काय दिलं नाहीये, जर त्यांच्या भावनिकतेला जर जोपासलं नाहीये तर कुटुंब व्यवस्था बिघडेल आणि म्हणून मग शेवटी काय करतात की बाबासाहेब बुद्धिझम देतात. म्हणजे त्यांना आज समजा स्त्रियांना अजून पण काही स्त्रिया निश्चित म्हणजे आजही स्त्रियांचा वीक पॉइंट आहे की त्या काय करतात, मुलगा अडचणीत आहे कर देवाला नवस, पती अडचणीत आहे साधा लेट झाला 10 मिनिटं तरी ते एखाद्या देवाचं नाव घेऊन मोकळे होतात. परीक्षा आहे नाव घेऊन मोकळे होतात. आता ही उदाहरणं मी माझ्या घरचीच बघतोय. मी 10वीला माझ्या आजीनं परस्पर नवस करून कधी फेडलेलं मला कळायचंय. 12वीला आजी नवस करून मग नंतर लोक म्हणजे मी अजूनपर्यंत माझ्या आजीनं त्या मंदिरात दिलेले त्या आरशा बघायला गेलेलो नाहीये अजूनपर्यंत. आजी म्हणजे मी 10वी पास होऊन आता तब्बल म्हणजे 35 वर्ष झालेली है ना. 35 वर्षात मला तो आरसा बघायची इच्छा झालेली नाहीये की कोणता आरसा माझ्या नावानं या देवळात दिलेला. म्हणजे समजून घ्या तुम्हाला काय बोलायचंय. आता हे कसं आहे आवडणार नाहीये सुहासला सांगायचंच नाही, डोक्याला ताप नाहीये है ना. तो विरोध करणार ना
मी पुण्यात शिकायला आणि माझ्या वतीनं तिकडे नवस तायाच करून लोक मोकळे असायचे. तर म्हणून म्हणजे त्यांनी तो बौद्ध धम्म दिला आणि त्यामुळं रमाबाई या बौद्ध धम्म प्रेरिक आहेत आणि सवितामाईंनी तर स्वतः बौद्ध धर्म दिलेला आहे. तर तुम्ही मला संधी दिली, शांततेनं ऐकून घेतलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो.